शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नवीन मोठा बदल झालेला आहे वातावरणामध्ये. आपण 19 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत हवामान अंदाज या ठिकाणी बघत आहोत. 19 तारखेपासून जो बदल झालेला आहे त्या बदलामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि गावामध्ये पावसाची शक्यता वाढलेली आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तापमानामध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. काही ठिकाणी आपल्याला 44 ते 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान बघायला मिळणार आहे. तर काही भागांमध्ये वाऱ्याचं जे प्रमाण आहे ते 25 ते 30 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे आपल्याला वारे बघायला मिळणार आहे. आता आपण या ठिकाणी बघितलं आहे की वारे आणि तापमान. आता कमी दाबाचे क्षेत्र कोणकोणत्या भागात आहे आणि पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात कोणत्या तारखेला आहे यामुळे आपण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे. कारण 19 तारखेला काही भागात पाऊस आहे, तर 20 तारखेला असं 24 तारखेपासून पर्यंत वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता जाणवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता आपण सुरुवात करूया पावसाची. 19 तारखेला अक्षय तृतीयाच्या दिवशी पावसाला सुरुवात होणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यापासून ही सुरुवात आहे? दुपारनंतर यामध्ये बदल होणार आहेत. 19 तारखेला अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला पोंढा, राधानगरी, कणकवली या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहेत. इथे आपल्याला प्रचंड आधी आपल्याला तापमान बघायला मिळत आहे. त्यानंतर संपूर्ण पावसाचे वातावरण होणार आहे आणि पावसाची शक्यता कमी प्रमाणात काही तुरळक ठिकाणी असणार आहेत. सगळीकडे पाऊस नाहीये, परंतु काही तुरळक ठिकाणी असणार आहेत. आता खास करून या ठिकाणी कोरळाच्या काही भागात, सांगोला आणि मलकापूर, रायपेटनचा काही भाग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसंच आपण गगनबावड्याचा काही भाग आहे, राधानगरी, पोंढा, कणकवली इथे सुद्धा पाऊस आहे. पण सर्वच ठिकाणी हा पाऊस नसणार आहे, तर काही तुरळक ठिकाणी आपल्याला हा पाऊस बघायला मिळत आहे. जसं की आपण या ठिकाणी मलकापूरमध्ये सांगितलं तर मलकापूरच्याही काही भागांमध्ये पाऊस पडेल, तर काही भागांमध्ये पाऊस पडणार नाही अशी शक्यता या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आपल्याला वाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते वाऱ्यांचं प्रमाण सुद्धा बघायला मिळणार आहे. काही भागांमध्ये 25 ते 30 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे, तर काही भागांमध्ये 40 ते 45 प्रति तास किलोमीटर वारे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतात. संगमेश्वर, मकांजमध्ये जर बघितलं, माठमध्ये, उडाले, पटणन, कोयना या ठिकाणी, उमराजचा काही भाग आहे, आरल आहे, इथे आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. आपण अक्षय तृतीया 19 तारखेचा हवामान अंदाज या ठिकाणी बघत आहात. तसेच साताऱ्याच्याही काही भागामध्ये जर बघितलं त्याला आपल्याला कोरेगाव, निंदाल, वाळूजच्या काही भागात इथे आपल्याला पेशावलीच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता वातावरण होणार आहे. परंतु काही भागात पाऊस पडेल, तर काही भागांमध्ये फक्त वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामध्ये आपण मायनी आणि बेटाच्या काही भागात सुद्धा आपण बघू शकतो. तसंच आपण कोची, तासगाव, जत या ठिकाणी, अटणीच्या काही भागात, सांगलीचा हा भाग आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता आपण बघत आहात. 19 एप्रिलचं हे वातावरण आपण या ठिकाणी बघितलं. तसंच मित्रांनो, जेजुरीच्या काही भागात इथे आपल्याला ढगाळ वातावरण, जेजुरी, सासवड आहे, इथे आपल्याला ढगाळ वातावरण आहे, परंतु पावसाची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये इथे वर्तवली जाणार आहेत. आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला 19 तारखेला थोडंसं वादळी वारे बघायला मिळू शकतात. बाकी इतरत्र भागामध्ये जर बघितलं, अहिल्यानगर, बीड आणि संभाजीनगरच्या काही भागात, मुंबईच्या काही भागात, तर आपल्याला तिथे आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. आता आपण त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी 19 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर लातूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, पुणे या काही तुरळक ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तसंच आपल्याला संध्याकाळी वादळी वाऱ्याची दाट शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाऊ शकते. नाशिक, संभाजीनगरचा काही भाग जर घेतला तर तिथे मालेगाव, अमरावती, अकोला आणि जळगाव इथे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे आणि गरमीचं खूप वातावरण या ठिकाणी 19 तारखेला बघायला मिळत आहे. तसंच आता आपण 20 एप्रिलचं वातावरण बघणार आहोत. 20 एप्रिलच्या वातावरणामध्ये आपल्याला आधी मध्यरात्री जर बघितलं तर थोडंसं आपल्याला दमट वातावरण, कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे. त्यानंतर आपल्याला पावसाचं जे वातावरण आहे सकाळपासून जर बघितलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये 20 एप्रिल रोजी ढगाळ वातावरणाला सुरुवात नाशिक भागाकडून आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचबरोबर नाशिक आहे, तसंच संभाजीनगरचा काही भाग आणि जळगाव इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु दुपारनंतर मोठा बदल आपल्याला या ठिकाणी 20 एप्रिलला बघायला मिळत आहे. तो म्हणजे गोव्याकडून आपल्याला कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचं प्रमाण वाढलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला सिंधुदुर्गाचा काही भाग आणि कोल्हापूरचा काही भाग, पोंढा, गारगोटी, निपाणी या ठिकाणी आपल्याला चिकोंडीचा काही भाग आहे, कुरडवाडा आहे, कुडाचीचा काही भाग, सांगलीमध्ये पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तसंच रत्नागिरी, शंकरपारा इथे आपल्याला 20 तारखेला दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. गरमीचं तुफान वातावरण असणार आहे. त्याचबरोबर पावसाचा
असंही वातावरण आपल्याला या ठिकाणी माकांचपट्टणम आणि शंखपाराच्या काही भागात बघायला मिळत आहे. तसंच चिपळूणचा काही भाग आहे, सातारा आहे, प्रतापगृह आणि वाईचा काही भाग जर घेतला, लवासा आणि पुणे इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता 20 एप्रिल रोजी बघायला मिळत आहे. तसंच पुण्याच्या काही भागांमध्ये जर बघितलं तर मंचरचा काही भाग आहे आणि वाडा इथे आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता आहे. शक्यता फार कमी आहे, परंतु पावसाचं वातावरण होणार आहे. पावसाची शक्यता या ठिकाणी नाहीच्या बरोबर आहे. तसंच नाशिकच्या काही भागात जर बघितलं तर जव्हार मोखाडा त्र्यंबकेश्वरचा हा काही भाग आहे. इथे मात्र आपल्याला वातावरण होणार आहे पावसाचं आणि तिथे आपल्याला हलक्या हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा 20 एप्रिल रोजी बघायला मिळणार आहे. बाकी नाशिक सिटीमध्ये जर बघितलं, नाशिक, मनमाड, मालेगाव या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण होणार आहे. पावसाची शक्यता इथे नाही आहे, परंतु थोडंसं झटक्याचे वारे बघायला मिळू शकतात. त्याचा जो स्पीड असणार आहे तो 35 ते 40 प्रति तास किलोमीटर प्रमाणे असणार आहे. वारे हे अचानक असणार आहेत, दिवसभर हे वारे नसणार आहेत. अशा स्थितीचे हे 20 तारखेचं वातावरण आहे. त्यानंतर आपण 21 तारखेचा अंदाज घेणार आहोत, शॉर्टकटमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. आता या ठिकाणी आपण सोलापूरच्या काही भागात जर बघितलं, तिथे सुद्धा हलका हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो 20 तारखेला. आता 21 तारखेच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर रात्रीचं वातावरण जे आहे पूर्ण एकदम कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला रात्रीच्या वेळेस, मध्यरात्रीच्या वेळेस सक्रिय होताना दिसत आहे. आता सकाळच्या वेळेस जर बघितलं तर 21 तारखेला सकाळपासूनच एकदम कमी दाबाचं क्षेत्र बघायला मिळत आहे. नाशिक तसेच पुणे, अहिल्यानगर आणि बीडच्या काही भागात हलके ढगाळ वातावरणाला सुरुवात मात्र 21 तारखेला होणार आहे. तसंच दुपारनंतर खूप मोठा बदल आपल्याला या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी आपल्याला सोलापूर आहे, लातूर आहे, उस्मानाबाद आहे, या ठिकाणी सोलापूर आहे, लातूर आहे, उस्मानाबाद आहे, बीड आहे. इथे आपल्याला ढगाळ वातावरणाला दुपारनंतर सुरुवात होणार आहे. तीव्र कमी दाब या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपल्याला इथे कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि बेळगाव, कर्नाटकाचा काही भाग इथे आपल्याला पावसाची हलकी हलकी शक्यता या ठिकाणी आहे. ढगाळ वातावरण होणार आहे, पावसाचं वातावरण होणार आहे, परंतु पाऊस या ठिकाणी आपल्याला एकदम तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे. सर्वच ठिकाणी नाही. जसं की आपल्याला आपण या ठिकाणी रत्नागिरी आणि कोल्हापूर आहे, तर काही कोल्हापूरच्या तुरळक भागात पाऊस असणार आहे. पूर्ण कोल्हापूर भागात सुद्धा पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार नाही. परंतु बाकी नाशिक, संभाजीनगर, नांदेड, जळगाव या ठिकाणी आपल्याला तीव्र कमी दाब म्हणजे गरमीचं वातावरण खूप बघायला मिळणार आहे. त्यामध्ये जळगाव आहे, अकोला आहे, अमरावती आहे, नांदेड आहे, परभणी, लोणार आहे. या ठिकाणी जालन्याचा काही भाग आहे. एकदम गरमीचं वातावरण, पण पाऊस या ठिकाणी अजिबात या ठिकाणी दिसणार नाहीये. आता आपण पूर्णपणे 21 तारखेचं वातावरण बघत आहात, एप्रिलचं. अजूनही आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आता आपण 22 तारखेचं वातावरण या ठिकाणी बघत आहोत. 22 एप्रिल रोजी पावसाची शक्यता कशी असणार आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि ह्यामध्ये जर काही बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर कळवण्याचा प्रयत्न असणारच आहे. त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही बघून घ्या. नसेल केलं तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा. आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करायला विसरू नका. आता 22 तारखेची जी अपडेट आहे या ठिकाणी खूप मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की सांगली, तसंच कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे पावसाचे वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे. पुण्यामध्ये, साताऱ्यामध्ये, सोलापूर आहे, बीदर आहे, लातूर आहे, अहिल्यानगर आहे, नांदेड आहे, तसेच संभाजीनगर, नाशिकचा भाग आहे. या संपूर्ण भागात काही बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला असं वातावरण बघायला मिळणार आहे की आता खूप पाऊस पडणार आहे, वातावरण खूप झालेलं आहे. परंतु हा जो पाऊस आहे तो काही ठिकाणी आपल्याला अगदी तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे. वातावरण तर सगळीकडेच बघायला मिळेल, पण पावसाचं जे प्रमाण आहे ते थोड्या प्रमाणात, आणि यामध्ये आपल्याला वारे मात्र नक्कीच जास्त बघायला मिळणार आहे. 22 एप्रिलचं आपण या ठिकाणी वातावरण बघत आहात. 22 एप्रिलमध्ये हा मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रभर याचं वातावरण असणार आहे आणि संध्याकाळनंतर पुन्हा एकदा निरभ्र आकाश मध्यरात्री आपल्याला बघायला मिळत आहे. आता आपण 23 तारीख आणि 24 तारखेचा एक शॉर्टकट आढावा आपण घेऊ. त्यानंतर हे व्हिडिओ खूप मोठं झाले असल्यामुळे आपण 23 आणि 24चा शॉर्टकट आढावा घेऊ. यानंतर खूप मोठा जर बदल पुन्हा एकदा वाटला तर नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर माहिती दिली जाईल. आता 23 तारखेला जर बघितलं, 23 तारखेच्या वातावरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर ढगाळ वातावरण दुपारनंतर होणार आहे. 23 तारखेला सकाळपासून नाही, दुपारनंतर होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला 24 तारखेचं आपण या ठिकाणी वातावरण बघूया. 24 तारखेच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर कमी दाबाचे क्षेत्र, तापमानामध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. कमी दाबाचे क्षेत्र सुद्धा या ठिकाणी प्रचंड वाढलेले आहे. जे तापमान आहे ते प्रचंड या ठिकाणी 44 डिग्री सेल्सिअस तापमान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामध्ये जास्त करून आपल्याला
जळगावचा भाग असेल, तसेच नांदेड परभणीचा काही भाग असणार आहे. इथे खूप मोठं टेम्परेचर आपल्याला बघायला मिळत आहे. आणि 24 तारखेला जर बघितलं तर वातावरणामध्ये फक्त ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत नाही. नवीन अपडेट आल्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवलं जाणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.